जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. स्क्रीन दिसतोय का माझा? हो सर. काही काळे ब्लॉक्स वगैरे काही दिसत नाहीये ना? नाही, ते ब्लॉक वरती गेले. हा, ठीक आहे. हा. ठीक आहे. तर आपण काल 68वा श्लोक बरोबर घेतला होता आणि 69वा पण घेतला होता आपण. पण 68वा पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगतो, कारण म्हणजे 68वा जो श्लोक आहे तिथं इंद्रिय बरेच म्हणजे स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये बराच भगवान कृष्णांनी बरंचसं महत्व इंद्रियांना दिलेलं आहे, इंद्रिय निग्रहाला. बरोबर. आणि त्या इंद्रिय निग्रह जो करेल त्याची तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, नाही का? इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य म्हणजे इंद्रिया म्हणजे त्यांच्या विषयापासून इंद्रिय ही निग्रह केलेली असतात. तर असं तर अशाची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली असते म्हणजे तो पूर्ण आत्मनिष्ठ असतो, असं त्या स्थितप्रज्ञाचं लक्षण दिलेलं आहे. आणि मग आपण इंद्रियाच्या विषयी जेव्हा आपण बोलत होतो तर मग तेव्हा थोडंसं आपण बोललो होतो की म्हणजे कुठली इंद्रिय, त्यांचं काय कार्य आहे, आणि आपण म्हणजे हा जो अर्थ समजून घेतला आपण आणि त्याप्रमाणे जर आचरण करायचं ठरवलं हां तर त्याचं काय तर त्याचं काय काय आपल्याला करता येईल, असं मी म्हटलं होतं एखादी वर्कशीट आपण बनवूया. बरोबर. पण मग मी जेव्हा मग जरा थोडा अजून खोलवर विचार करायला गेलो तर मग तेव्हा आधी त्याचं म्हटलं की त्या इंद्रियांचा आधी पंचमहाभूतांशी काय संबंध बघूया. मग पंचमहाभूत, मग ज्ञानेंद्रिय, मग कर्मेंद्रिय, मग त्याचं सत्वरजतम अशी त्रिगुणात्मक प्रकृती, तिच्याशी काय संबंध आहे. मग ज्या आयुर्वेदानुसार जो त्रिदोष आहे, कफ वात पित्त कफ, तिच्याशी काय संबंध आहे. आणि जे आपली 6 चक्र असतात आपल्या शरीरामध्ये योगमार्गामध्ये, तर त्याचा काय संबंध, असं पूर्ण मी एक कसा एक 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 मला सुचत गेलं तसं मी लिहित गेलो. तर ते तुमच्याशी मी शेअर केलं. म्हणजे त्याचा फार असा म्हणजे खूप उपयोग नाही आहे, पण एक समजण्यासाठी की आपलं अध्यात्मशास्त्र हे कसा सर्वांगीण विचार करणार आहे. म्हणजे अगदी आयुर्वेदापासून अध्यात्मापासून ते ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय वगैरे सगळ्याचा एकमेका आणि योगमार्ग म्हणजे ही सगळी चक्र, या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध जोडलेला आहे हे एक आवाका लक्षात यावा म्हणून मी हा चार्ट तुमच्याशी शेअर केलेला आहे. बरोबर. आणि याचा उपयोग जसं मी म्हटलं होतं की आपल्याला प्रत्येक ज्ञानेंद्रिय आणि प्रत्येक कर्मेंद्रिय त्याच्यावर निग्रह कसा करायचा, त्याच्याकरता आपल्याला या तक्त्याचा उपयोग होऊ शकतो. काय काय आपले जे आपण म्हटलं होतं की एखादी वर्कशीट करून आपण प्रत्येक इंद्रियाकरता, इंद्रिय निग्रहाकरता एक छोटे छोटे गोल ठरवूया स्वतः करताच, कोणाला सांगण्याची पण गरज नाही आहे. आणि एक विशिष्ट कालावधी 3 आठवडे वगैरे असं 21 दिवसांचा कालावधी, त्यात आपल्याला काय अचीव करायचं आहे ते आपण निश्चित करून त्याप्रमाणे पुढे जाऊया, असं एक मी म्हटलं होतं तुम्हाला, नाही का? ठीक आहे. तर तर आता असं तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करताय का? कारण आम्ही काल नव्हतो ना, त्यामुळे माहित नाही कुठपर्यंत आले ते. नाही नाही, तिसऱ्या अध्यायाला नाही. 3 श्लोक हा. ऍक्च्युअली राहिले आहेत आपले, 2-3 श्लोक. 69 पर्यंत आमचे झाले. हा 68वा इंद्रियांचा श्लोक झाला. मग नंतर मग हा सॉरी 69वा जो आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तर तो पण श्लोक झाला आमचा. की थोडक्यात त्याचा अर्थ असा की जेव्हा म्हणजे सगळे बाकी संसारी जन ते जेव्हा रात्र त्यांची जेव्हा रात्र असते म्हणजे ते जेव्हा तमोगुणात शिरलेले असतात,
तेव्हा हा जो योगी असतो तो मात्र पूर्ण आत्मज्ञान आत्मचिंतनात व्यग्र असतो. आणि ते बाकी सगळे लोक तमोगुणात जाऊन झोपी गेलेले असतात, कारण त्यांना जे खरं ज्ञान आहे, विद्या, त्याच्याशी काही त्याच्यात त्यांचं काही डोकं चालत नाही. ते त्याच्यात जायला गेलं की ते झोपी जातात. आणि जेव्हा इतर म्हणजे आणि जेव्हा बाकी सगळे लोक जेव्हा जागतात, म्हणजे त्यांचं जे व्यवहार संसाराचं व्यवहार चक्र सुरू असतं, तेव्हा मात्र त्याच्यापासून तो अलिप्त असतो. म्हणून असं म्हटलं जातं की ती त्या ज्ञानी मुनीची ती रात्र असते. हे आपण काल बघितलं. 69वा श्लोक. आता 70वा बघूया. आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. तर याचा अर्थ असा, आपूर्यमाणम म्हणजे आपूर्य म्हणजे पूर्ण भरून, काठोकाठ भरून. हं, सगळ्या बाजूंनी एखादं भांड अगदी आपण शिगोशिग किंवा काठोकाठ भरतो, तर त्याला आपूर्य म्हणजे पूर्ण भरलेलं असं म्हटलं जातं. आणि आपूर्यमाणम म्हणजे असं पूर्ण भरलेलं. अचल प्रतिष्ठम. आणि असं जे असतं पूर्ण भरलेलं असं असून सुद्धा हां असं, आणि ते पूर्ण अचल असतं, काही हलत नाही, ते वाढत नाही, कमी होत नाही, वाढत नाही असं. असा जो समुद्र, जसं समुद्रासारखं की ज्याच्यामध्ये किती नद्या येऊन मिळतात, पावसाळ्यात येऊन मिळतात, उन्हाळ्यात पण येऊन मिळतात. हां, पण समुद्राची जी समुद्र सपाटी जी असते ती कधी कमी जास्त होत नाही, नाही का? म्हणूनच आपल्याला कुठल्याही प्रदेशाची जी उंची असते कुठल्याही स्थानाची, ती फ्रॉम सी लेवल किंवा समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती हे ठरलेलं असतं. कारण का समुद्राची उंची कधीच कमी जास्त होत नाही, बरोबर? म्हणजे भरती आणि ओहोटी सोडून द्या, पण त्याचा जे ॲव्हरेज असतं त्या सरासरीपासून जी उंची असते ती कधी कमी जास्त होत नाही. समुद्राचं सपाटी एकच असते असं. तसंच पहा, हां, म्हणजे किती नद्या तरी त्याला प्रवेश होत असल्या तरी त्याची काही तो अचल आणि म्हणजे पूर्ण अचल आणि प्रतिष्ठित असतो. तो काही हलत नाही. तसंच तसंच हा जो योगी असतो, ज्ञानी पुरुष, तर त्याच्यात काय होतं, सर्वे कामाः, सगळे त्याचे भोग किंवा इच्छा ज्या असतात, हां, सगळ्या इच्छा किंवा सगळे भोग ज्याचे जे असतात ते त्याला यम प्रविशन्ति. आणि अ, यम प्रविशन्ति म्हणजे जसं समुद्रामध्ये बाकी सगळे नद्या येऊन त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, काही विकार उत्पन्न होत नाही. विकार म्हणजे बदल, बरोबर? तर पूर्ण काही बदल होत नाही. तसंच या ज्ञानी मनुष्याचं असतं की त्याच्यामध्ये कितीही मनात इच्छा आल्या तरी त्याचं रूपांतर विकारांमध्ये होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, तो अविचल असतो. म्हणजे त्याच्या पूर्ण सगळ्या इच्छा त्याच्या अंतःकरणात लीन होतात. तर असा अगदी पूर्णतः विरक्त असा असतो जो ज्ञानी, तर त्याला म्हटलेलं आहे सहा शांतीम आपनोती. तो पूर्ण शांती तो प्राप्त करतो. आपनोती म्हणजे प्राप्त करतो, त्याला शांती प्राप्त होते. आणि आपण कालच बघितलं, शांती म्हणजेच पूर्ण कल्याण अवस्था, आनंदावस्था किंवा म्हणजे ब्रह्मावस्था अशी. पण कामकामी म्हणजे जो सगळ्या म्हणजे ज्याला विषयांचाच हव्यास आहे, अशा माणसाला मात्र ती शांती कधी प्राप्त होत नाही असं. तर असं हे स्थितप्रज्ञ पुरुषाचं जे लक्षण आहे किंवा ज्ञानी पुरुषाचा महिमा इथं भगवान श्रीकृष्णांनी. सर कामकामीचं काही हे आहे का, समास आहे का कामकामी? हा म्हणजे कामनांची पण कामना करणारा असा जो कामकामी. म्हणजे अच्छा. इच्छांची सतत इच्छा, म्हणजे त्याला नुसत्याच त्याला इच्छा होत नाही, त्याला म्हणजे त्याच्या मनात सारखं आता मी काय इच्छा करू, आता मी काय इच्छा करू, असा तो कामकामी, नुसताच कामी नाही असं. म्हणजे तो स्वतःच निरनिराळ्या इच्छा
उत्पन्न करत असतो मनामध्ये, शांत बसत नाही तो असं. कामकामी असं. हं. तर शांती म्हणजे काय सांगितलं तुम्ही? हां, शांती म्हणजे सशांतीम अधिगच्छति जो एक श्लोक होता आधीचा, हां, तसंच हे आहे. हां, सशांतीम आपनोती म्हणजे शांती म्हणजे ज्याला आपण पूर्ण तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणजे पूर्ण जो ज्ञाननिष्ठ आहे आणि त्याचं मन परमात्म्यामध्ये स्थिर आहे आणि ते कधी अचल होत नाही, पूर्ण कल्याण आनंद भावनेत जो मग्न आहे असा. हं. आधीचे जे 3-4 श्लोक आहेत ना, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सुखाचं संबंध, शांतीचा संबंध तिथं सुखाशी जोडलेला आहे. आधीचा श्लोक कुठला? हां, न चाभवत भावयतः शांती अशांतस्य कुतः सुखम. म्हणजे ज्याला अशांती आहे त्याला सुख कुठनं मिळणार? सुख किंवा तो नित्यानंद परमानंद जो आहे त्याला, जो शांत आहे, ज्याला शांती प्राप्त झालेली आहे त्यालाच तो परमानंद नित्यानंद प्राप्त होणार असं. त्यामुळे ती जी शांतीची अवस्था जी आहे ती पूर्ण परमानंदाची नित्यानंदाची अवस्था आहे अशी. म्हणजे शांती म्हणजे नुसतं अगदी सायलेंट नाही. किंवा निश्चल किंवा असा झोपलेला म्हणजे शांती नव्हे. जो पूर्ण जागरूक आहे, पूर्ण आत्मानंदात, परमानंदात जो मग्न आहे, आत्मसंतोष, अशी जी अवस्था ती शांती. झोप म्हणजे शांती नाही. झोप, हा बोला. काल तुम्ही शम पासून शांतीचं हो, कल्याणकारी शम. असं सांग. हां, शम म्हणजे कल्याण. जसं शमकर म्हणतो आपण. शंकर म्हणजे काय? जो हा शम म्हणजे कल्याण करतो, सगळ्यांचं कल्याण करतो जगाचं, तो शंकर. आणि शम अति म्हणजे जिथं अति कल्याण आहे, ती शांती असं. असं पूर्ण कल्याण आहे, पूर्ण कल्याणावस्था म्हणजे शांती असं. ठीक आहे. आता सर, जो एका इंग्लिशमध्ये पीस हा जो शब्द आहे तो आणि हा हं. समानार्थी आहेत का? ॲक्च्युअली नाही. ॲक्च्युअली नाही. म्हणूनच ॲक्च्युअली आपल्यामध्ये म्हणूनच जे हल्ली बऱ्याचदा कोणी गेल्यावरती लोक जो असा मेसेज टाकतात ना, RIP, रेस्ट इन पीस. ओके. तो आपण तो मेसेज कधी टाकायला नको खरं. आपल्या धर्मात ते मंजूरच नाहीये. तो मेसेज कोणाकरता असतो, की ज्यांच्या देहाचं दफन केलं जातं. म्हणजे ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मात. कारण त्यांची अशी श्रद्धा असते, की काय कयामतच्या दिवशी किंवा काहीतरी त्या देह पुन्हा रिसरेक्शन होईल. रिसरेक्शन किंवा पुनरुत्थान होईल त्या देहाचं आणि मग त्याचा न्यायनिवाडा होईल आणि तोपर्यंत तो शांतपणे झोपलेला राहो म्हणून त्यांच्यामध्ये तो मेसेज देण्याची पद्धत आहे, मे हिज सोल रेस्ट इन पीस. बरोबर. पण आपल्यामध्ये ती भावनाच नाहीये पीस अशी. त्यामुळे पीस आणि शांती या खऱ्या दोन, याचे अर्थ समानार्थी नाहीयेत तसं म्हटलं तर. इव्हन व्यवहारात सुद्धा आपण जो शांती हा प्रयोग हल्लीचा आपण व्यवहारात शांती याचा उपयोग करतो, तो पीस या अर्थाने करतो. पीस म्हणजे सायलेन्स. काही कोणी कोणाची कुरापत काढत नाही वगैरे, ही शांती. पण आपल्यामध्ये शांतीचा अर्थ हा कल्याणकारी, आनंददायक अवस्था, आत्मसंतुष्ट अशी अवस्था, आत्मानंदात मग्न अशी म्हणजे अवस्था त्यात. ब्लिस म्हणू शकतो का? काय? ब्लिस 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 म्हणू शकतो त्याला. ब्लिस म्हणता इंग्लिश येईल. मध्ये होय, नॉट पीस पण अगदी ब्लिस. अगदी 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 ब्लिस म्हणता येईल. होय, बरोबर बरोबर. तर म्हणजे ते पूजेनंतर आपण ओम शांती 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 म्हणतो, तो पण हाच प्रकार म्हणजे शांत बसणं नाही. शांत बसलो नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अगदी तो शांती म्हणजे ते 3 वेळा शांती का म्हणतो आपण पूजेमध्ये किंवा पूजा झाल्यावर 3 वेळा किंवा कुठलाही सुक्त ऋचा वगैरे काय म्हटल्यावरती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम झाल्यावर म्हणजे जे 3 लोक आहेत, म्हणजे भूलोक, स्वर्गलोक आणि पाताललोक, या तिन्ही लोकांमध्ये शांती. कारण आपल्या याच्या दृष्टीने सनातन धर्माच्या दृष्टीने ज्या
भूलोकामध्ये म्हणजे आपण आपण जिथं राहतो तो हम्म, ते तिथं सगळं कल्याण असू दे, सगळे लोक कल्याणात आनंदात असू दे. स्वर्गातल्या ज्या आपल्यापेक्षा जास्त प्रभावशाली किंवा सिद्धी असलेल्या ज्या देवता आहेत त्याही आनंदात असू दे, कारण नाहीतर ते आपल्याला त्रास देतील. आणि जे असुर आहेत पातालातले, त्यामुळे पाताल लोक जो आहे तिथे ते त्यांचं सुद्धा कल्याण असू दे, कारण नाहीतर ते परत आपल्याला त्रास देऊ शकतात, आपल्याला म्हणजे सगळ्यांना. कारण जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, जे खळांचे व्यंकटी सांडो, तसं. तर 3 शांती 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 म्हणजे तो खरा सगळ्या तिन्ही लोकात शांती, आणि ते पसायदान तिन्ही लोकांसाठी असं आहे. हं? असं. बरोबर ना? हे पसरानं तो लोक शब्द हो म्हणजे सर. तो जो कल्याण हो कल्याण हो कल्याण हो असं आहे का? एक मिनिट, एक मिनिट. तुमचं कधीपर्यंत संपेल? मी अर्धा तासानंतर फेरा मागवतो ते येईल. तर नाही, म्हणजे सगळ्यांचं कल्याण असो, सगळ्यांचं कल्याण असो, सगळ्यांचं कल्याण असो असं म्हणता येईल. शम असं या अर्थाने. किंवा कल्याण म्हणजेच कल्याण, आनंद, या हे समानार्थी आहेत तसे. कारण जोपर्यंत कोणी आनंदात नाहीये तोपर्यंत म्हणजे आनंदावस्था हीच कल्याणावस्था आहे. आपल्या धर्मात असं म्हटलेलं आहे की आनंदो ब्रह्मणो रूपम. म्हणजे ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते काय, ब्रह्माचं जे प्रकट रूप आहे ते काय आहे, परब्रह्माचं आनंद असं. कारण त्यामुळे परब्रह्म हे नेहमी आत्मसंतुष्ट, संतोष, आनंदात, परिपूर्ण आनंदात निमग्न असतं असं. आणि त्यालाच आपण शांती म्हणतो. म्हणून गीतेत जिथं जिथं सशांती मधी गच्छती वगैरे जे आहे ना, ते म्हणजे तीच ती कल्याणावस्था, आनंदावस्था, पूर्णानंदावस्था रगर. ठीक आहे. सर शांत म्हणजे पीस म्हणता येईल का? तेच मी सांगतोय, खरं नाही. खरा अच्छा. अर्थ शांतचा तो नाहीये. खरा ओके. शांतचा अर्थ आहे ब्लिस आहे. पण हल्ली आपण हा हा शांतला पीस म्हणतो, पण खरा त्याचा अर्थ ब्लिस. म्हणजे इंग्रजीमध्ये जर समानार्थी शब्द काढायचा झाला तर तो ब्लिस म्हणता येईल. असं, ओके. पीस नाही असं. पण म्हणजे मग शांत आणि शांती एकाच अर्थ झाला, ब्लिस. हो हो. हम्म. बरोबर. ठीक आहे. 71वा श्लोक. विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. इथे परत शांती आलेलं आहे. या शेवटचे जे 3 श्लोक आहे, शांती, शांती आणि एषा ब्राह्मी स्थिती, कारण तिन्ही अर्थ समान आहेत त्याचे. तर आता इथं काय म्हणतात भगवान, या म्हणजे जो, पुमान म्हणजे पुरुष म्हणजे मनुष्य, सर्वान कामान विहाय म्हणजे सगळ्या कामनांचा, काम म्हणजे इच्छा नाही का, आकांक्षा, इच्छा, स्पृहा, तर सगळ्या इच्छांचा विहाय, विहाय म्हणजे त्याग करून, जो मनुष्य सगळ्या इच्छांचा त्याग करून आणि कसा राहून निस्पृह, निर्ममः आणि निरहंकार, हे 3 गुण त्याचे सांगितलेले आहेत. हे कृष्णाने अर्जुनाने जे 3 लक्षणं जी विचारली होती, म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ना, तर ही 3 शब्द, या 3 शब्दात ती पूर्ण लक्षणं खरी येऊन जातात. कुठली? निस्पृह, निर्ममः आणि निरहंकार. निस्पृहा म्हणजे काय, ज्याची स्पृहा त्याला सोडून गेली आहे असा. स्पृहा म्हणजे इच्छा, म्हणजे ज्याला कुठलीही इच्छा नाही, इच्छारहित, निरिच्छ असा तो निस्पृह. बरोबर, कुठलीच इच्छा नाही. नंतर निर्ममः. निर्ममः म्हणजे काय, त्याला इच्छा तर नाहीच आहे, पण त्याला ममता पण नाही आहे. ममता म्हणजे आता परत हा असाच एक, ममता हा असाच एक शब्द आहे की तो आपण आपल्याला वाटतं ममता म्हणजे फार चांगला शब्द आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या ममता ही बंध आहे. म्हणजे संसारात अडकवणारी गोष्ट आहे ममता. बरोबर. कारण
ममता म्हणजे काय? ममता हा शब्द मम पासून आलेला. मम, हे माझं, हे माझं. ममता म्हणजे काय? हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे माझे वडील, ही माझी आई. तुझं ते जे बंध असतात संसारातले, ते सगळे या ममतेमुळे असतात. बरोबर? आणि तो जो असतो असा जो ज्ञानी मनुष्य, तो कसा असतो? निर्ममः. त्याला कुठलीही ममता नसते. कारण त्याच्या दृष्टीने याचाच दुसरा अर्थ असाही म्हणता येईल की त्याच म्हणजे सगळं विश्वच त्याचं असतं. त्यामुळे एका विशिष्ट व्यक्तीविषयी, वस्तूविषयी, प्राण्याविषयी त्याला ममता असूच शकत नाही. कारण त्याचं सगळंच विश्व, अवघे विश्वाची माझे घर म्हणतो तसं. तर त्याची ती ममता एवढी व्यापक झालेली असते की त्याला एका विशिष्ट गोष्टीविषयी ममता उरतच नाही. त्याच्या दृष्टीने सगळंच परब्रह्म आहे आणि त्यामुळे ती ममता उरतच नाही विशिष्ट गोष्टीविषयी. तर असा ममता रहित. तिसरं त्याचं लक्षण आहे निरहंकार, निरहंकार. म्हणजे अहम भावना ज्याची पूर्ण गेलेली असते. आता परत ही अहम भावना कशी जाईल? तर ती अहंता जी आहे त्याचा म्हणजे जो अहंकार आहे त्याचं रूपांतर पूर्णाहंतेमध्ये झालेलं असतं. पराहंता किंवा पूर्णाहंता. म्हणजे ती अहंता एवढी विशाल झालेली असते की जगात जे जे काही चाललेलं आहे तो त्याला आत्मविलास, स्वतःचाच विलास वाटतो. सगळं म्हणजे कारण तो स्वतःमध्ये आणि परमात्म्यामध्ये भेदच करत नाही. त्यामुळे जे जे काही विश्वामध्ये जे होतंय त्याच्या दृष्टीने ते म्हणजे त्याचाच विलास आहे तो असा. म्हणजे हा एक म्हणजे विनोबा भावेंनी याच्यावर फार सुंदर म्हटलेलं आहे की कुठली संकुचित गोष्ट जर आपल्याला त्यागायची असेल, ममता, नंतर अहंकार, इच्छा, तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्याला विशाल करून टाकायचं. हं. तर जसं ममता विशाल करायची म्हणजे सगळंच माझं समजायचं, सगळं विश्व माझं घर समजायचं, किंवा ममता सुटली. अहंकार, तर हा जो मी असं केलं, मी असं केलं, मी असं केलं नाही, सगळं जगात जे जे काय होतंय ते मीच केलेलं आहे, असं जर जेव्हा अशी भावना जर केली तर आपला अहंकार सुटून जातो. त्याला म्हणतो आपण पूर्णाहंता, नाही का? तर म्हणजे ही 3 लक्षणं आहेत: निस्पृहा, निर्ममः आणि निरहंकार. आणि अशा पद्धतीने जो व्यवहार करतो सहा शांतीम अधिगच्छती, तो शांतीला जातो, प्राप्त करतो. शांतीमध्ये गच्छती म्हणजे शांतीम हे द्वितीया म्हणजे कर्म आहे. तो शांती प्राप्त करतो. अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो. शांती म्हणजे आपण जसं म्हटलं तसं कल्याण, परमानंद प्राप्त करतो असं. समजलं? हो सर. हं? बरोबर. हं. आणि आता याचं काय होतं? म्हणजे अशी जी ज्ञाननिष्ठ जी व्यक्ती असते, हं, या म्हणजे जो जागेपणी तर तो असा मुक्तच असतो, ज्याला आपण जीवनमुक्त अवस्था म्हणतो. पण त्याचं पुढं काय होतं? तर इथं कृष्ण सांगतात, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. म्हणजे हे पार्था, म्हणजे हे अर्जुना, हे पार्था, संबोधन आहे. एषा ब्राह्मी स्थिती ही. तर ब्राह्मी स्थिती म्हणजे काय? ही जी अवस्था आहे ज्याला ज्याला ब्रह्मत्व किंवा परब्रह्म प्राप्त झालेलं आहे. हां, जसं मी आधी म्हटलं, ब्रह्म म्हणजेच शांती, शांती म्हणजेच परमानंद म्हणजेच कल्याण, तसे समान म्हणजेच ज्ञाननिष्ठा. कारण ही जी अवस्था आहे ही ज्ञानादेव तू कैवल्यम, त्या अद्वैत ज्ञानाच्या अनुभवाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे तसं म्हटलं तर या सगळे शब्द जरी वेगळे असले तरी अवस्था एकच. ज्ञाननिष्ठ, शांती, म्हणजे नंतर काय म्हटलं आपण, ब्राह्मी स्थिती, बरोबर, परमानंद, कल्याण, हे सगळे सारखे शब्द आहेत. तर अशी जी ज्याला ब्राह्मी स्थिती, पूर्ण कल्याण, परमानंद अशी स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे, हां, ए नाम, ए नाम म्हणजे त्याला, हां, प्राप्य न विमुह्यती. म्हणजे ही एना म्हणजे ह्या स्थितीला प्राप्त झाला मनुष्य की तो न विमुह्यती, मग तो पुन्हा मोहित होणारच नाही.
बघा फार फरक आहे. म्हणजे ज्याला बऱ्याचदा आपण अध्यात्मामध्ये समाधी म्हणतात ना, तर समाधी लावणे म्हणजे काय? त्या तात्पुरती ती व्यक्ती समाधीत जाते आणि मग परत येते समाधी उतरल्यावरती. पण ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही समाधीपेक्षा वेगळी आहे. हं. मी ज्या सविकल्प आणि निर्विकल्प समाधी, म्हणजे अष्टांग योगातली त्याच्याविषयी समाधीच्या विषयी बोलतोय मी. तर ती जी समाधी स्थिती त्याच्यात जी म्हटलेली आहे ती आणि ही ब्राह्मी स्थिती वेगळी आहे. इथं एकदा मनुष्य पोचला की तो परत येत नाही. म्हणजे ही तात्कालिक अवस्था नाही आहे, ही परमनंट आहे. एकदा जसं त्याचं असं नाही की बा माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर गेला आणि मग परत आला, असं नाही. एकदा तो तिथे गेला की गेला, परत येणार नाही. तो परत कधी तो मोहात पडणारच नाही. आणि पुढेही त्याचं काय होतं, जिवंत असेपर्यंत तो कधी मोहात पडणारच नाही. पण पुढे सुद्धा अंतकाले अपि अस्यां स्थित्वा ब्रह्मनिर्वाणं रिच्छती. आणि अगदी त्याच्या अंतकाळी सुद्धा याच अवस्थेत तो राहतो. आणि ब्रह्मनिर्वाण म्हणजे मोक्ष, ब्रह्मनिर्वाण. ब्राह्मी स्थिती म्हणजे जिवंत असताना, आणि ब्रह्मनिर्वाण म्हणजे निर्वाण झाल्यावरती सुद्धा त्या ब्रह्मत्वाला तो प्राप्त होतो, म्हणजेच मोक्षाला. म्हणजे तो कारण असं का? कारण कृष्णच पुढच्या अध्यायांमध्ये म्हणतात एका की अंतकाले सामती सागती, नाही का, असं जे म्हटलेलं आहे पुढे, की शेवटी जी मती असते, म्हणजे शेवटी जी बुद्धी होते त्यानुसार, शेवटच्या इच्छेनुसार माणसाला पुढचा जन्म मिळतो. बरोबर. तर इथे त्याला इच्छाच नसते, कारण तो मोहित होतच नाही. नयनाम प्राप्य विमोहियती. म्हणजे तो मोहित होतच नाही. त्यामुळे अंतकाले त्याचं काय होतं, तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो असं. आणि मग इथं मग शंकराचार्यांनी असं मग सुचवलेलं आहे पुढे, म्हणजे तर त्यांचं म्हणजे शंकराचार्य नेहमी ना त्यांच्या टीकेमध्ये दोन्ही याची तुलना करतात की हे गृहस्थाश्रमाला शक्य आहे का ही स्थिती प्राप्त करणं, आणि अंतकालात सुद्धा म्हणजे ती अवस्था टिकून राहणं. तर शंकराचार्यांचं असं मत आहे की खरोखर जर जो कर्मसन्यासी जो असेल, कर्मसन्यासी म्हणजे ज्याने सगळं संसाराचा त्याग केलेला आहे आणि तो अगदी नुसता म्हणजे कुठे राहत नाही, एका दिवसात एक, असं संन्यासाला जसा नियम असतो की 3 रात्रीपेक्षा कुठं राहायचं नाही, कारण नाही तर मग तिथं आसक्ती निर्माण होईल. बरोबर. म्हणजे वस्तू कसाचा संग्रह करायचा नाही, फक्त एक लंगोटी, एक छाटी, एक कमंडलू आणि एक म्हणजे लंगोटी, कमंडलू आणि छाटी एवढंच फक्त घ्यायचं. बरोबर. तर आणि त्याचं काय ते प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात ते 3 ग्रंथ एवढेच, बाकी काही बरोबर ठेवायचं नाही आहे आणि कुठं राहायचं पण नाही, कुठेही आसक्ती ठेवायची नाही. तर ती जी व्यक्ती असते, असा जो कर्मसन्यासी जो असेल त्याला म्हणजे तो मोह होण्याचा, म्हणजे ही अवस्था त्याची पूर्ण टिकून राहीलच, तो परत येणारच नाही. पण गृहस्थाश्रमाला हे कठीण आहे, कारण त्याच्या आजूबाजूला एवढे मोह आहेत की तो परत कुठेतरी मोहात अडकू शकतो. त्यामुळे गृहस्थाश्रमाला ती ब्राह्मी स्थिती मध्ये मध्ये प्राप्त होऊ शकते, पण पूर्णपणे प्राप्त होईल की नाही खरी ब्राह्मी स्थिती, याविषयी शंकराचार्य म्हणतात त्याला कठीण आहे गृहस्थाश्रमाला, ज्ञाननिष्ठावस्था. म्हणजे त्याला म्हणजे गृहस्थाश्रमात राहून सुद्धा विद्वत संन्यास ज्याला म्हणतात, म्हणजे मानसिक संन्यास, तसा तो होऊ शकतो. पण तरी आजूबाजूला मोह एवढे असतात की तो विचलित होऊ शकतो. पण प्रत्यक्ष जो खरा म्हणजे कर्मसन्यासी जो आहे तो मात्र विचलित होण्याचा संभव खूप कमी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण एनिवे त्याचा आपलं सध्या म्हणजे विचार करायची गरज नाही आपल्याला. म्हणजे स्थितप्रज्ञाचं हे जे अंतिम लक्षण जे आहे की त्याची ही जी ब्राह्मी स्थिती शेवटपर्यंत अशी राहते स्थित, की शेवटपर्यंत तो मोहित होत नाही आणि अगदी अंतकालात सुद्धा तो ब्रह्मनिर्वाणाला जातो, कारण तो मोहितच होत नाही असं. तर असं पूर्ण स्थितप्रज्ञाची लक्षणं, बरोबर, आधी जास्त करून त्यांनी इंद्रियांवर भर दिला. बरोबर. मग इंद्रिय, मग शांती, आणि शांतीनंतर ब्राह्मी स्थिती, आणि अगदी अंतकालापर्यंत त्यांनी नेलेलं आहे आपल्याला. म्हणजे पूर्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं पूर्ण
म्हणजे जवळपास किती 54 ते 72, बरोबर. जवळपास 19 श्लोकांमध्ये त्यांनी पूर्ण त्याचं सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं काय अशी. तर इथं आता खूप हा छान तर सांगितलं सर तुम्ही. हम्म. खूप सुंदर सांगितलं. तर एक विचारू, समाधी आणि तप हे फरक आहे ना? नाही, तप तप या शब्दाचा अर्थ शरीराला कष्ट देणे. ताप, तप आणि ताप हे म्हणजे समानार्थी नव्हे, पण एकमेकांशी संबंधित शब्द आहे. हा, म्हणजे शरीराला ताप देऊन काही जर साधना केली तर त्याला तप म्हणतात असं. कारण आपण खूप गोष्टी वाचतो त्याच्यात तपोभंग केला वगैरे. त्यामुळे तर तप म्हणजे नाही त्याचा का ते आणि असे तप म्हणजे शरीराला म्हणजे ताप देऊन, कष्ट म्हणजे देणे. काहीतरी कोणी एका पायावर उभं राहून, निराहार राहून, फक्त पाणी पिऊन, हो, हो, पानं हो. खाऊन वगैरे वगैरे असे काय काय जे कोणी उलटं टांगून वगैरे असे काय काय जे तपाचे जे प्रकार आहेत, पण ते म्हणजे शरीराला कष्ट देऊन, तपाला ते अपेक्षित आहे. पण त्यांचं अंतिम ध्येय हेच असतं ना. जरुरी नाहीये. तप हा तिथे जाणारा एक मार्ग झाला का? नाही, तप तप ही एक ज्याला म्हणतो एक मार्ग आहे, पण त्यांचं ध्येय आता जसं आता राक्षस पण तप करायचे बरेच, पण हो, त्यांचं ध्येय काही मोक्षप्राप्ती नव्हतं, नाही का. इनफॅक्ट त्यांचं ध्येय बरोबर. हे जे आहे, तर हे काहीतरी विशिष्ट कामना भौतिक. घेऊन ते तप हा. करायचे. हा, असं. त्यामुळे तप करणारा म्हणजे कायम मोक्षप्राप्तीसाठीच तप करेल असं नाही. जसं आता बरोबर. विश्वामित्रांनी तप केलं होतं, तर ते कशा करता केलं होतं, कारण त्यांना प्रतिसृष्टी निर्माण करायची होती म्हणून, नाही का. असं असं म्हणजे वेगवेगळं असू शकतं. तप तप म्हणजे लगेच मोक्ष किंवा कशा कशा करताच नाही असं नसतं ना. तर कोणी पुत्र हो. प्राप्तीसाठी तप केलेल्यांची उदाहरणं आहेत, नाही का असं. बरोबर, हा. बरोबर. तर इथं अध्यायाच्या शेवटी म्हणतात, इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु. भगवद्गीता सुरस्व म्हणजे, आणि मग पुढचा शब्द आहे उपनिषत्सु, आणि मग दोघांची संधी होऊन तो सु दीर्घ होतो. त्यामुळे नेहमी म्हणताना असं म्हणायचं, पहिला जो सु आहे तो दीर्घ म्हणायचा, कारण तो संधी झालेला आहे, आणि मग उपनिषत्सु मधला सुरस्व म्हणायचा. इथे श्रीमद हा इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. तर या अध्यायाचं पूर्ण अध्यायाचं नाव सांख्ययोग आहे, बरोबर. पण याच्यामध्ये आपण 4 विभाग बघितले. 1 ते 10 अर्जुनाचे प्रश्न, श्रीकृष्णाचं एक थोडंसं छोटं उत्तर, मग परत अर्जुनाचा प्रश्न वगैरे, ते झाले 10 श्लोक. 11व्या श्लोकापासून 11 ते 30 खरा सांख्ययोग, आत्म्याचं अविनाशित्व वगैरे वगैरे सगळं. जास्त करून सांख्ययोगामध्ये आत्मा आणि त्याचा तो अविनाशी कसा आहे, आणि देह म्हणजे तू नाहीस, हा म्हणजे सांख्ययोग झाला, बरोबर. नंतर मग श्लोक 31 ते 38 आपण बघितले. ते काय होते सांगा कोणी. स्वधर्म पालन, बरोबर. 31 ते 38 तुझं म्हणजे ठीक आहे, तुला हे आत्मयोग म्हणजे सांख्ययोग समजत नसेल, आत्मा अविनाशी वगैरे फार बोजड वाटत असेल, तर तू निदान स्वधर्म पालन तर कर. तुझा धर्म काय तो तर तू पालन कर, क्षत्रियाचा, असं. नंतर मग 39 ते 53 निष्काम कर्मयोग, बरोबर. तो का सांगितला सांख्ययोगानंतर आणि याच्यानंतर, कारण सांख्ययोग खूप कठीण वाटायला लागला अर्जुनाला, म्हणून त्याच्याकडे जाण्याची जी पायरी आहे ती निष्काम कर्मयोगातनं जाते. साधा संसारी गृहस्थाला एकदम सांख्ययोग शक्यच नाही आहे, म्हणून त्यांनी निष्काम कर्मयोग ही त्याची पहिली पायरी आहे. तो पहिली म्हणा काही पण, म्हणजे त्यातही बऱ्या पायऱ्या असतील, तर त्या म्हणजे सुखदुःख समय भूत्वा वगैरे, तर तिथं तो जो निष्काम कर्मयोग याच्यामध्ये समत्वम योग उच्यते योग कर्म सुकौशलम, बरोबर. सुखदुःख समय कृत्वा, तर त्या श्लोकांचं कीवर्ड आहे समत्वम, नाही का. मग 19 ते 53 ते बघितलं आपण.
आणि मग 54 ते 72 आपण काय बघितलं? स्थितप्रज्ञाची लक्षणं. मुख्यत्वे करून त्याच्यात इंद्रिय निग्रह आणि त्याच्यानंतर शेवटच्या 3 श्लोकात शांती किंवा त्या ब्राह्मी स्थितीची प्राप्ती अगदी अंतकाळात सुद्धा. तर अशा रीतीने हा दुसऱ्या अध्यायाचा असा गोषवारा आहे. म्हणजे 4 विभागात याचं आपण वर्गीकरण करू शकतो, नाही का? सर हम्म. 54 ते 72 श्लोकांचा गोषवारा सांगाल का? अरे बापरे. अं, स्थितप्रज्ञ. हा स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत म्हणजे ती खरी सगळी. अगदी गोषवारा घ्यायचाच असेल तर घेऊ शकतो आपण पटापट. म्हणजे आहेत प्लीज. 4 मिनिटात. हां. 53 पर्यंत तर समत्व झालं. आता 54वा ऍक्च्युअली प्रश्नच आहे अर्जुनाचा, त्यामुळे स्थितप्रज्ञाच्या लक्षणाबद्दल ते प्रश्न आहेत. आणि मग 55 पासून म्हणजे कामनारहित्वम, कामनांचा त्याग आणि आत्मनी एव आत्मना तुष्टा. म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणजे काय त्याची व्याख्याच त्यांनी पहिल्या 55व्या श्लोकात दिली की तू जे स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारतोय तर त्या स्थितप्रज्ञेची म्हणजे कोणाला स्थितप्रज्ञ म्हणायचं? तर कामान मनोगतान प्रजाती, सगळ्या ज्याच्या मनोगत आणि कामना ज्यांचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि आत्मना एव आत्मनी म्हणजे हा शब्द फार गमतीदार आहे. आत्मना एव आत्मनी म्हणजे आत्म्यानेच आत्म्यामध्ये संतुष्ट येतो असा. म्हणजे इतर कुठल्याही साधनाचा त्यांनी उपयोग केलेला नाहीये. त्याला म्हटलंय आत्मना एव आत्मनी तुष्टा. अशा माणसाला स्थितप्रज्ञ म्हणतात. नंतर 56वा श्लोक आहे दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधी. म्हणजे राग भय आणि क्रोध यांच्यापासून तो वीतरागी असतो, म्हणजे त्याचा तो डिस्टर्ब होत नाही. राग भय आणि क्रोध हे निवृत्त ज्याचे झालेले असतात तो त्याला स्थितधी म्हणजे स्थितप्रज्ञ. शब्द वेगळा आहे पण अर्थ तोच आहे. तर पहिल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणात सांगितलं की ज्याचं कामना मनोगत गेलेले असतात आणि आत्मनी आत्मना एव तुष्टा. दुसऱ्या श्लोकात सांगितलं की दुःखात अनुद्विग्न आणि सुखात विगत स्पृहा, सुखातही तसा असतो. आणि राग भय क्रोध हे ज्याचे गेलेले असतात त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. 57व्यामध्ये शुभ अशुभ स्नेह सुद्धा त्याचा गेलेला असतो. अनभिस्नेह, कोणाविषयी त्याला स्नेह राहत नाही. ना तो नाभिनंदती न चरुष्यती न द्वेष्टी, असं जे 12व्या अध्यायात आलेलं आहे हे तसंच आहे थोडंसं. इनफॅक्ट 12व्या अध्यायातली जी शेवटची जी लक्षणं आहेत ना ती आणि ही खूप सारखेपण आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याचं नाव भक्तियोग आहे, याचं नाव सांख्ययोग आहे, पण तिथेही अशीच लक्षणं दिलेली आहे स्थितप्रज्ञाचीच आणि इथं पण दिलेली आहे. बरोबर. न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समे प्रिया. तिथे भक्तिमान म्हटलेलं आहे पण इथं शुभाशुभ परित्यागी पण इथं म्हटलेलं आहे. अभिनंदती न अभिनंदती न द्वेष्टी, अगदी सारखं. 58व्या श्लोकामध्ये इंद्रिय आकुंचन करून घ्यायची कासवासारखी. आता इथं सगळं आता एकदम इंद्रियावरती आलेलं. पुढचे 8-10 श्लोक हे पूर्ण इंद्रियांवरती. इंद्रिय आकसून घ्यायची. त्यामुळे अशा माणसाची प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणजे परत स्थितप्रज्ञा. पुढचा श्लोक परत निराहार, म्हणजे विषय प्रीती पण कशी निवृत्त करायची. नुसते विषयांना आवरायचं नाही, म्हणजे वासना पण ठेवायच्या नाही. म्हणजे नुसतं म्हणजे भौतिकदृष्ट्या तर ग्रहण करायचंच नाही आहे ॲक्च्युअली, पण त्याची वासना सुद्धा यायला नको आहे. म्हणून विषयाविनिवृत्त. आणि ते कसं होणार? फक्त याच श्लोकामध्ये पूर्ण याच्यात आपण बघतो तर त्याने सांगितलं परमदृष्ट्वा निवर्तते. ती वासना कशी दूर होणार? तर परमात्म्यामध्ये, परमदृष्टा म्हणजे माझ्यामध्ये, म्हणजे कृष्णामध्ये, माझ्या परमात्म्यामध्ये आपलं मन पूर्ण केंद्रित करून ती इच्छासुद्धा विसरायची. आणि हे परमेश्वराच्या स्मरणाशिवाय शक्य नाही. बरोबर. हा 59वा जो श्लोक आहे इथेच फक्त पूर्ण या सांख्ययोगाच्या अध्यायात इथंच फक्त त्यांनी सांगितलंय की तू माझं स्मरण कर, माझ्यावर परमदृष्ट्वा, माझ्याकडे परमात्म्यामध्ये परब्रह्म परमात्मा परमेश्वर त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर की जेणेकरून तुझ्या वासना जातील.
60व्या श्लोकात परत इंद्रिय आणि प्रमाद